जॉन जॉन आणि आणि पाहिजे तर आपण तर निशान सांगा का निशान कोणाच्या हस्ते द्यायचा सांगा मी सांगतो तुम्हाला तर सर आणि त्यानंतर ट्रॉफी नंतर पैसे कमी एकच सर
धावा, गावदी ओवली संघाचा जयेश पाटील 83 धावा. मात्र या दोघांना मागे टाकताना जोगेश्वरी जुनारकर संघाच्या आकाश पाटील यांनी सर्वाधिक 87 धावा करून काढलेले आहेत. म्हणून जोगेश्वरी जुनारकर संघाचा आकाश पाटील ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एक पॉईंट नक्कीच केतन पाटील जयेश पाटील हे मागे पडलेले आहेत आणि इथे आपण पाहतो बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट आकाश पाटील ठरले नाही. हे पारितोषिक देण्यासाठी ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन, कूलर देण्यासाठी विनंती करेन अजय पाटील यांना, ज्यांच्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय. त्यांचे शुभ हस्ते हा कूलर दिला जातो आणि त्यानंतर ट्रॉफी देखील दिली जाईल. पूनम पाटील साहेब जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, पूनम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरची ट्रॉफी जे आम्हाला स्पॉन्सर कमलाकर नामदेव वजे उद्योगपती सुरे यांच्याकडून ही ट्रॉफी दिली जात आहे. त्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली उद्योगपती सुरे कमलाकर नामदेव वजे साहेबांनी आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरलेलं आहे ज्याने सीमाशा लगत अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला आहे. तो कॅच ऑफ द मॅच नव्हता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट होता. अलिमगड बी संघाचा बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट हिमांशू पाटील ठरला आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील. झरीमरी अलिमगड बी संघ आपण देखील व्यापीठ समोर या, कारण पारितोषिक वितरण सोहळा इथं सुरू आहे. इंद्रपाल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या आकर्षक ट्रॉफी द्यायची. आपण पाहू शकता जे आम्हाला कमलाकर नामदेव वजे साहेब उद्योगपती सुरे यांनी स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय बबन कालीराम पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बबन पाटील याने आणि चतुर्थ पारितोषिक आकर्षक ट्रॉफी पटकावलेली आहे आरडी गावदी ओवली या संघाने. या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आरडी गावदी ओवली हा संघ. पहिल्या सेमीफायनलमध्ये झरेमरी अलिमगड बी संघाविरुद्ध हा संघ पराभूत झाला होता आणि म्हणून चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आरडी गावदी ओवली संघ हा ठरलेला आहे. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन व्यापीठ आयोजक विराजमान प्रवीण पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. या आपण पाहू शकता चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आरडी गावदी ओवली संघाने पटकावलेली आणि ट्रॉफी दिली गेली. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा थर्ड पारितोषिक जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय बबन कालीराम पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बबन पाटील याने आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ तृतीय पारितोषिक पटकावलेले आहे जोगेश्वरी जुन अंदुरखे या संघाने. ही ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन पूनम मंडू पाटील आणि काथोर पाटील शाखा प्रमुख. आपण पुढे आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण तिसऱ्या क्रमांकाची जोगेश्वरी जुन अंदुरखे या संघाला देत आहोत. हे आपण पाहू शकता तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ जोगेश्वरी जुन अंदुरखे हा संघ ठरलेला आहे. त्यानंतर रनरअप संघ द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी देखील आम्हाला स्वर्गीय बबन कालीराम पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बबन पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहे आणि पारितोषिक देण्यासाठी मी जयंत माली साहेब तसेच प्रेमनाथ माली साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करायचं आणि द्वितीय क्रमांक पटकवलेला झरीमरी अलिमगड बी या संघाने. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे झरीमरी अलिमगड बी. या आपण पाहू शकता रनरअप संघ जयदुर्गा क्रिकेट क्लब सूर्याजित बबन शेठ स्मृती चषकामधील झरेमरी अलिमगड बी उत्तम राऊत फॅम टीम झरेमरी अलिमगड बी संघ ठरलेला आहे या चषकातील रनरअप संघ उपविजेता संघ. हे पारितोषिक स्वीकारताना हे पारितोषिक देताना आपण बघतो प्रेमनाथजी माली आणि जयंतजी माली साहेब हे पारितोषिक देत आहेत झरेमरी अलिमगड बी या संघाला. त्यानंतर या स्पर्धेमधील सर्वात मौल्यवान पारितोषिक
या पारितोषिक खरं तर 4 खेळाडूंची चुरस होती. 4 खेळाडूंमध्ये रेस लागली होती. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले कमलाकर नामदेव वजह उद्योगपती सुरे आणि वॉशिंग मशीन आपण पाहतोय जे आम्हाला स्वर्गीय गुरुनाथ सिनवार पाटील यांच्या समर्थ प्रवीण गुरुनाथ पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेले आहे. मॅन ऑफ द सिरीज यासाठी 4 दावेदार होते. जयेश पाटील 86 पॉईंट, त्यानंतर हिमांशू पाटील 88 पॉईंट, 68 रन आणि 4 विकेट, 90 पॉईंट्स केतन पाटील 85 रन्स आणि 1 विकेट्स. मात्र या तिघांना मागे सारून ज्याने बाजी मारले संघाचं नाव जोगेश्वर जून हलकी आणि तो खेळाडू आहे अल्पेश पाटील. 95 पॉईंट, सर्वाधिक 65 धावा आणि 6 विकेट. संतोष पाटील साहेबांनी प्रवीण पाटील साहेबांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जोगेश्वरी जून हलकी संघाचा 95 सर्वाधिक पॉईंट्स ठरला आहे अल्पेश पाटील. 65 धावा आणि 6 विकेट, एकूण 95 पॉईंट्स बाजी मारलेली अल्पेश पाटील यांनी. आणि त्यानंतर मित्रांनो चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन रोशनजी वजे, दत्ता पाटील साहेब, सूरज पाटील साहेब, संतोष पाटील साहेब, पूनम पाटील साहेब, जयंत माली साहेब आणि प्रेमनाथजी माली साहेब, विनोदजी पाटील यांना सर्वांना विनंती असली आपण पुढे या. आपल्या सर्वांच्या शुभ असते चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन चॅम्पियन ट्रॉफीवर देखील या संघाने नाव कोरलं होतं आणि अजय पाटील यांच्या वडिलांच्या नावाने नक्कीच आपण पाहतोय या चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन संघ ठरलेला आहे. आयोजक संघ जयदुर्गा सुरई ये देवी माते की जय, दुर्गा माते की जय, डीजे ठोको डीजे.